अरे ये देखा कि नहीं आप लोगों ने? सर, शक्ति के ऊपर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ने कहा है कि काफी शॉकिंग है, शक्ति के ऊपर ऐसा बयान किया गया है राहुल गांधी के द्वारा, और बाला साहब ठाकरे की आत्मा को बहुत दुख पहुंचेगा, ये बयान उन्होंने शिवाजी पार्क में दिया है प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी। सही बात है उनकी। मैंने जैसे कहा, हमारे देव देवताओं की शक्ति है, हमारे जो महिला शक्ति है, हमारी नारी शक्ति है, हमारी भारत माता है, ये हमारी शक्तिपीठ है। और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है, हिंदू धर्म की शक्ति, आज अयोध्या में राम मंदिर बन गया, ये शक्ति है। और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है। और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से उनको उसका भुगतान करना पडेगा। उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये होऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होती, त्यावेळेला आम्ही कसं होतं ते पाहू असं त्यांनी म्हटलं। मग हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात, अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं। आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात मैं नहीं होने दूंगा। किती द्वेष है ये, द्वेष हे उबाटो को मान्य आहे, हे ना मान्य आहे। त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता, हे काय? तर किती लांछनास्पद आहे, किती दुर्दैवी आहे। उद्धव ठाकरे यांना 5 मिनिटं काल भाषण करण्यात आलं, त्यावर देखील टीका होती, आपली काय प्रतिक्रिया? नाही, त्यांना जे 5 मिनिटं दिली यावरून त्यांची पत जी आहे उदय, त्यांची पत जी आहे ना, 5 मिनिटं भाषण करायला दिली, त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली। आता त्यांच्याकडे आमदार खासदार शिवसेना नाही आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांनी दाखवलं। जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे, देशाला मार्गदर्शन करायचे, देशाला दिशा द्यायचे, ती कालची केविलवाणी परिस्थिती पाहिली आम्ही। शिंदे सर मल्लिकार्जुन खरगे यांनी एक विधान केलं की तुमच्या नेतृत्वाखाली काही जे आमदार गेले किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमदार जे गेले ते केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली गेले, राहुल गांधीचाही तोच दूर होता आणि जे गेले त्यांना कदापि बाहेर माघारी घेऊ नका, त्यांचा पराभव हा निश्चित आहे, अशा स्वरूपाचं वक्तव्य होतं। त्यांनी एकदा असंही वक्तव्य केलं होतं, त्यांना विचारलं होतं अभी देश में सत्ता आपकी आएगी, क्या होगा, तर ते म्हटले होते बकरीद में बचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे। ते जरा तपासून घ्या। खारगे त्यामुळे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही, ते आमच्याबद्दल कशाला काय बोलण्याची गरज आहे? अरे आम्ही छाती ठोकपणे गेलो, आम्ही बोलत गेलो, लपून छपून नाही गेलो, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे गेलो आम्ही। असे भूमिका बदलणारे आम्ही नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी। शिवसेनेला एकेकाळी अच्युत मानणारे खरगे काँग्रेस आज त्यांचे गळाभेट करतात, हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, तडजोड, हे आम्ही नाही करू शकत। पण आता ते म्हणतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये 40 पार करू, महाविकास आघाडी म्हणते। कुठून मागून का कुठून? शून्य म्हणजे शेवटून आत्मविश्वास, अरे आत्मविश्वास गमावलेले ते पाहिले मी, त्यांचे चेहरे बघितले। राहुल गांधीचं भाषण चालू होतं तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते। लीडर नाही तर ते डीलर आहेत असा तुमच्यावर आरोप केला गेलाय सगळ्या सत्ताधाऱ्यांच्यावर, या संदर्भात तुम्ही काय सांगा? आम्ही खरंच डीलर आहोत, कारण आम्ही डील केली शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही केलं ना। आम्ही याच्यासाठी केले पैसे। त्यांनी आतापर्यंत केलेल्या डील ते कुठले मोठे घोटाळे झाले 2014 पूर्वी, कोण होतं त्याच्यामध्ये?
रोज रकानेच्या रकाने तुमच्या वर्तमानपत्रातून मीडियामध्ये यायचे. हे घोटाळा, चारा घोटाळा, कुठला आणखी कोळसा घोटाळा, काय काय घोटाळे आले. आता एक तरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात. एक सिंगल डाग नाही त्यांना लावता आला. त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही म्हणून एक खोटे आरोप करतात. आणि ज्या वेळे 2014ला मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2019ला आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2024ला आता आरोप करतायत. त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहीत नाही. खासदार